आजच्या मैदानातील सगळ्यात मोठी बिनजोड मेहरबान वर्सेस खुटारीचा सोन्या. विजयी मेहरबान आणि पडग्याची रायफल. खूप जास्त अंतरात विजयी झालेली आहे. शॉटगन दीपक शेठ पाटील चिरले, काना पाटील यांचा शॉटगन, मुंबईची शॉटगन मेहरबान. खूप जास्त अंतरात विजयी बिनजोड. तिकडे होता अपोजिटला खुटारीचा सोन्या. दादा नमस्कार. नमस्कार दादा आपलं पहिले नाव सांगा. रायफल, पडगे पनवेलकरांची रायफल. दादा रायफल या साईडला जास्त पळत नव्हता, पण आज एकच शर्यत सगळ्यात मोठी झाली आणि टॉपचा पैरा होता आणि आज बिंदोडच्या गुलालाचे मानकरी झाले. काय सांगणार दादा आजच्या शर्यतीबद्दल? आजचा कसा आमचा मेहरबानशी पैरा होता. अचानक आम्ही पैरा रात्री आम्ही बसून सर्व ठरवला का मेहरबानशी बोलून म्हणून आम्ही जुलवला. आणि पहिला कुटारीकरांचा नाव होता सोन्याचा नाव होता, तर काना शेटने जाऊन त्याच्यावर नाव घेतलं. आजच्या मैदानात सगळ्यात मोठी बिनजोड होती आणि ती तुम्ही अतिशय चांगल्या अंतरात विजय झाले. त्याचा अभिमान कसा वाटतो? आम्हाला आमच्या बरोबर बैलावर भरोसा. कारण दादा मुंबईची पब्लिक चिरणं खाऊ गोष्ट नाही. आज पब्लिक चिरत एवढ्या अंतरात विजय झालेत आणि मेहरबानने तुमच्या रायफलला चांगली साथ दिली. त्याबद्दल काय सांगणार? दोन शब्द. मेहरबान पण चांगला पळाला आणि रायफलचा आम्हाला एवढा विश्वास आहे ना, आतून टाका बाहेरून टाका चारी गांधी कुटुंब पळाला कधी पण खंबीर असत. रायफल पळतोय, एक नंबर पळतोय, चारी खांदी पळतोय, पण रायफलचं जे एक नंबरात नाव पाहिजे होतं ते होत नव्हतं. आज एकच शर्यती डायरेक्ट टॉपला तुम्ही उडी मारली. दादा काय अभिमान वाटतो? काय सांगाल? काय तशा शर्ती होत जातात. आपण कसं प्रेमातच करू कोणत्याशी त्याकडे वेगळ्याची यार असतात. दादा रायफलची नक्की खरेदी कुठून होती आणि किती रकमेला रायफल खरेदी केलं होतं? रायफलला आम्ही साताराशी घेतलेला. अनिल म्हणून आहे तुमच्या गाठी, त्याच्याकडूनच सर्व बैल असतात. 7,90,000 आपण घेतले. जेव्हा घेतला तेव्हा किती जाती होता? आधार होता. आधात वासरू घेता एवढी रक्कम मोजली. आधात एक नंबरात आहे. काय वाटलं घेतल्यानंतर? रक्कम व्यर्थ जाईल की आपली सार्थ जाईल? काय वाटतं तुम्हाला? रायफल कसा आम्ही घेतलेला तेव्हा तिथं गटाला आम्ही 2 नंबर करून घेतलेला आणि महाराष्ट्र केसरी झालेला आहे. कारचा मानकरी रायफल आपल्या इथे इथं बालेवा तिथं झालेला. भिवंडीला तिथं कारचा मानकरी राणा होता काय सोबत? घरची गाडी होती रायफल पक्ष. दादा एवढी गाडी पळते पण नावरूपाला येण्यासाठी जरा अडचण होते. काय सांगणार? आम्ही पहिले कसा घरचीच गाडी केलात. आम्ही पहिले कसं पोडीत नव्हतो, घरच्या गाडीच्याच केला तो. आता आम्ही मागच्या वर्षी ठरवला. आता पक्षाचा पण थोडासा आजारी होता, त्याच्यामुळे आम्ही पायऱ्यां केला. रायफल मुंबई व्यतिरिक्त घाटावर कधी पळताना दिसत नाही जास्त. काय सांगणार? घाटावरला तरी एवढं म्हणजे चर्चा होत नाही रायफलची. काय सांगणार? घाटावर पण आता आम्ही जसा बोलवली तरी घरचीच गाडी बोलवतो. आता 21चा मैदान झाला सेकंदाचा. सेकंदाचा नाही, 3 फेऱ्याचा. तिथं पण 3 नंबरचा मान करायचा. घरचीच गाडी. दादा घरच्या गाडीवर एवढा विश्वास आहे, पण आज मेहरबानवर विश्वास दाखवला. त्याबद्दल काय सांगणार? मेहरबान पण चांगला पळतोय आणि कसा त्यांची पण घरची गाडी पळतोय, आपली पण घरची गाडी पळतोय. आपण कसं आज पुरून वेगवेगळं काय तर गणित नवीन करावं बरं. आणि काय आता 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले रायफल जेव्हापासून पळतोय तेव्हापासून तुम्ही एक नंबरात खेळताय, पण घरच्या गाडीवर खेळताय. आज अचानक पैरा फोडला आणि मेहरबानवर विश्वास दाखवला आणि ती पण एक नंबरची गाडी धरली. काय सांगणार त्याच्याबद्दल? काय सांगणार त्या मालकांबद्दल? काय सांगणार? कारण त्यांनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला होता. दीपक शेठ आणि काना शेठ यांच्याबद्दल काय सांगणार? आमचं कसं काना शेठचं आमचं जुनं संबंध आहे. आमचा झालेला मागच्या मैदानात पण पळणार होता, पण आमचं कसा तो लक्ष बोलणे वाढवलीचा त्याच्याशी पैरा झालेला होता. तर तो मला उसाडण्याला आपण बोलू, तर उसाडण्याला आम्ही बोलून ना करली. लोकांची पण लई इच्छा होती का रायफल आणि मेहरबान पालाव, तर लोकांची पण इच्छा पूर्ण केली. रायफल नक्की कोणाच्या नावाने पळतो? ओम साईराम प्रसन्न, मनीष रमेश म्हात्रे, पडगे पनवेल. ज्या नावाने आज पळतोय
त्या नावाला कितपत लक भेटलं, काय सांगणार त्या लक बद्दल? नावातच लय काय, स्वतः मालक बसलेला आहे. मालक काय बोलत नाही, मालक साईडला बसले, त्याबद्दल काय सांगणार? मालक कधीच पुढे येत नाही, मागेच. दादा, कारण ज्या नावाने गाडी पळते त्या नावाला पण लक असलं पाहिजे आणि ते रायफल सिद्ध करून दाखवते, त्याबद्दल काय सांगणार? आणि ज्यांच्याकडून तुम्ही खरेदी केला त्यांनी मन मोकळ्यापणाने तुम्हाला दिला असेल, त्याच्यामुळे आज तुमचं पण नाव करतो रायफल, त्या मालकांबद्दल काय सांगणार दादा? रायपूरला आणखीन एक आमची नवीन खरेदी झालेली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत तो खाली आहे, पण नंतर परत धबधबा चालू करतो. चारी खांदी पळतोय, आज मेहरबान बरोबर पळला. मेहरबान सोबत त्यांचा महबूब पण एक नंबरात पळतो, आतून उजव्या खांदी, उजव्या पाठीतून आतून. तुम्ही बोलले रायफल चारी खांदी पळतोय, मेहरबान व्यतिरिक्त महबूब आणि रायफल कधी पळताना दिसणार? बघू, आता आपलं संबंध पण चांगले, आपण कधी पण बोलू. कारण आता एक शर्यत झालीये, तर मेहरबान आणि रायफल पुन्हा पळवण्याचा निर्णय असणार का? आजच्या मैदानात असेल की पुढच्या मैदानात असणार? आज पण बोलू, पुढच्या मैदानात पण बोलू, पण गुपित असणार. दादा, पैऱ्यासाठी खूप अडचण येते, मुंबईमध्ये झालं, घाटावर झालं, त्या पैरकरांबद्दल काय सांगणार? आपला बैल एक नंबरात पळतोय, पण तरी काही लोक पैरा देण्यासाठी नाकारतात, त्याबद्दल काय सांगणार? तुम्ही त्यांच्याबद्दल काय दोन शब्द बोलणार? झालेला आमचा आता पक्ष आजारी होता, तर रायफलला आपण पहिले खाली आला ना, तर आतून टाकले होते, तर पैर द्यायला किटकिट किटकिट चालू होती, म्हणून आम्ही रायफलला पब्लिक ओली टाकायची सुरुवात केली. मग फोन बरेच जणांचा फोन यायला लागले का आम्हाला पायरा पाहिजे. आम्हाला ज्यांनी दिला नाही त्याला आम्ही दिला, आणि ज्यांनी तुम्हाला पैरा दिला नाही, आज रायफल त्यांना पळून उत्तर देतोय, त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? की त्यांनी पैरा दिला नव्हता, आज ते तुमचा रायफलचा स्पीड बघून तुम्हाला नक्की फोन करत असतील किंवा ते स्वतः पश्चाताप होत असेल, आपण यांना पैरा का दिला नाही, काय सांगणार त्याबद्दल? ते चालूच आहे, येतात फोन, एक तरी अड्ड्यात आहे. बघू, आपण कोणाला नाराज नाही करत, त्याने बोलो सीझन आहे, संपता संपता कधीतरी करू. कसं नाही कोण बोलून आपल्याला लोक नाही बोलतात, आता नंतर कोण बोलायला नको हवेत, सर्वांना बोलतो आपण देऊ. पण कसं आता आमचं पैर चालूच आहेत, पैर सोडून आम्ही डायरेक्ट पण देऊ शकत नाही. कारण दादा, हे क्षेत्र असं आहे, एक झटक्यात एक नंबरात आणतं आणि एक झटक्यात खालती पाडतं, त्याबद्दल काय सांगणार? आज एक नंबरात येतं, उद्या आपण चौथ्या नंबरात पळू, त्याबद्दल काय सांगणार दादा? हे काही लोक एक नंबराची शर्यत केल्यानंतर खूप हवेत असतात, उड्या मारतात, जल्लोष करतात, नाचतात, गातात, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तुम्ही जल्लोष केला नाही, त्याबद्दल काय सांगणार? नाही, आपण कसं मैत्रीपूर्ण करतो शर्यत, कधी गोंगाट नाही, काय नाही, आपली शर्यत झाली याचा आपल्या इथे बसायचा, जर आपल्याला वाटला कुणाची नाव आलाय केलाच असला, आम्ही 3600 पण नाव फिरवले, 3600 रुपये. आमचा असा नसतंय काही 1 लाख पाहिजे, 50,000 पाहिजे, असा नसतंय. किती 11,000 वाचला तर आपण फक्त गुलाला टिकत, काय कुणाची लफड करायची ना काय नाही. दादा, ग्रुप मध्ये यंगस्टर पेक्षा पण कमी व्हायचे जी चिल्लर आहे, त्यांच्याबद्दल काय त्यांचं सांगणार? नियोजन असते. आता हे झाला, इकडे. झाला, हे झाले, हे आदर समेत महिला, त्यांना तुम्ही तुमच्या मार्फत काय उत्तर देणार? कारण हे क्षेत्र जपून शिक्षणही महत्वाचं असतं दादा, त्याबद्दल त्यांना काय सांगणार तुम्ही? शाळेच्या वेळी त्यांना शाळेतच मॅनेज करणं हे तो एक आहे, अच्छा हे लक्ष आहे. शाळेच्या वेळी ते शाळेत जातात, कारण दादा, आणि एक शर्यतींचे- नंबराचा बैल एवढ्या लहान मुलांच्या तुम्ही ताब्यात देतात, त्याबद्दल काय सांगणार? गोट्यावर सर्व तोच करतोय पहिला, अजिबात मारित नाही त्याला, आम्हाला तरी मारतोय पण त्याला नाही मारित. काहीतरी प्रेमाचा भाव असणार दादा, काय सांगणार? बैलाला पण कळतं, ज्या दिवशी तुम्ही बैल गोठ्यातून काढता आणि बिंजोड तुमची जमलेली असते, पैरा झालेला असतो, पण गुपित पैरा असतो, ज्या टायमाला बैल आपला गोठ्यातून काढता, तेव्हा असं काय असतं, काय निरीक्षण असतं बैलाचं, की आज बैलाकडे बघून वाटतंय की आज गुलाल होईल किंवा गुलाल पडेल? म्हणजे कोणती अशी काय काय बैलांची कशी काय काय स्पेशल हे असतं, वसिंडाला शिंग मारतात किंवा जास्त उकडतात, याचं काय स्पेशालिटी आहे की बाबा आज गुलाल होणार? आपली स्पेशलिटीच नाही, त्याला कोण येईल तोंड धुतला ना काही एकटाच घेऊन जाते, कधी कधी योग येतय, कधी कधी पवन म्हणून आहे आमचा सुट्टी मेकर पण तोच आहे आमचा, आणि त्याचा सर्व योग याचा रायफलचा आहे ना, सर्व पवनच करतो. आणि दादा, आजच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगणार? कारण मोठी गाडी बिंजोड गेली, आजचा ड्रायव्हर कोण होता? सुरेश ड्रायव्हर.
कोरप्याचा रुपयाचा. पुसेगावचं मैदान येते दादा, शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. काय नियोजन असणार आणि काय स्वप्न तुम्ही साकारून ठेवलेत की आज रायफल कडून आपल्याला पुसेगाव बद्दल हे स्वप्न राहिलेत, काय सांगणार? कुशेगावचं चालू आहे. एक वरचाच पैरा आहे. म्हणजे पैरा करून ठेवलेला आहे चालू आहे, म्हणजे बोलणं चालू आहे. तर झाला तर तुम्हाला पुढच्या मैदानात सांगतो. आणि अपेक्षा काय असणार रायफलची पुसेगावच्या अपेक्षा मैदानात? आमचं फक्त नंबर पहिला दुसऱ्याची काही अपेक्षा नसते. गुलाल झाला तरी बस. चालेल दादा, एवढं इथे थांबतो आणि परत तुम्हाला दुसऱ्या बिंदोडसाठी अभिनंदन देतो.